नमस्कार मित्रांनो, तर आपण ज्या वेळेला बाहेर जातो ना त्यावेळेला आपण भरपूर खाण्यापिण्यावर खर्च करतो, मग ते जंक फूड असू दे, फास्ट फूड असू दे. पण आज मी एक असं मिक्सचर बनवतोय जे प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे. अगदी मी म्हणेल की तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत, तर अगदी जे बुजुर्ग असतील त्यांच्यापर्यंत घ्यायला पाहिजे. ते मिक्सचर काय आहे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे आहे सगळ्यात भारी मिश्रण, ज्यात मी घेतले आहे 4-5 लवंग, 2 या ठिकाणी विलायची, त्याच्यानंतर हे आहे फुटाणे, खारे दाणे, पांढरा तीळ, त्याच्यानंतर चिया सीड्स, हा ओवा, हिसोप, बडीशोप, त्याच्यानंतर याला राजगिराच्या लाह्या म्हणतात, या बाजारात मिळतात. सोबत हे आहे जवस, त्याच्यानंतर आपल्याला इथे या आहेत पंपकिन सीड्स, भोपळ्याच्या बिया, त्याच्यानंतर हे जे आहेत हे वॉटरमेलन सीड्स किंवा टरबुजाच्या बिया, आणि हे सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स. त्याच्यानंतर बाजूला थोडंसं मी घेतलेलं आहे, हे आहे जिरं, त्याच्यानंतर थोडीशी घ्यायची आहे आपल्याला या ठिकाणी केसर, आणि केसरच्या सोबत आपण घेतलेले आहे जी गावरान हळद असते ती आपण हळद. तसंच मखाना जो आहे तो मखाना मी फिरून घेतलेला आहे आपल्या मिक्सरमध्ये. ही कशासाठी तर मित्रांनो, आपली नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आपल्याला शांत झोप येत नाही, त्याच्यानंतर आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करायची आहे, तसंच आपल्याला मेंटल स्ट्रेस असेल, तसं आपल्या हे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टींवर हे आपल्याला हेल्पफुल होणार. आपल्या चेहऱ्याचा ग्लो वाढणार, त्याच्यानंतर आपली इम्युन सिस्टीम वाढणार, आपल्याला इम्युन सिस्टीम बूस्ट होणार. अल्टिमेटली काहीतरी अलग जंक फूड खाण्यापेक्षा तुम्ही रोज हे जर खाल्लं ना तर एकदम बेस्ट आहे. हे यातलं काय आहे, जे जाडा आहे, मोठा आहे, त्याला क्रश करून घ्यायचं मिक्सरमध्ये, आणि बाकीचे सगळं आहे याला थोड्या वेळ आपल्या कुठल्याही पॅनवर किंवा तव्यावर याला थोडंसं रोस्ट करायचं मीठ घालून. त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करायचं. चांगलं रोस्ट झाल्यानंतर याचा थोडा कलर बदलला पाहिजे. रोस्ट झाल्यानंतर याला पक्क्या डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं, आणि त्याच्यानंतर रोज 1 ते 2 चमचे हे तुम्ही खाऊ शकता. कोणी याला कम्प्लिटली पावडर पण करू शकतं, पावडर बनवून पण ते खाता येईल. सो हे भांड घ्यायचं आहे, याच्यामध्ये मखाना टाकलाय मी, त्यानंतर इथे मी दाणे, शेंगदाणे, त्याच्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, लवंग आणि विलायची हे सगळ्याचा क्रश करून घेतलाय. त्यानंतर हे सगळे जे आयटम्स आहे यामधले हे सगळे आता मी मिक्स करून याच्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं मीठ घालणार आहे, याला फ्राय करणार आहे, थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत याला कम्प्लिटली रोस्ट करून घ्यायचं. मित्रांनो, आपलं जे मिश्रण होतं, जे आपण सगळ्या अलग अलग प्रकारच्या बिया आणि हे सगळं ऍड केलं, तर ते आता पूर्ण तयार झालेलं आहे. आणि हे बघा, हे मी भरणीत भरून ठेवलेलं आहे. ही भरणी आपल्याला जवळपास जर आपण 1-1, 2-2 चमचे डेली खाल्लं तरी 2 महिने हे जाईल. आणि याच्यासोबत जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही हे जे आहे, हे बदाम आहे, बदामचा पण मी क्रश करून ठेवलाय, हे दोन्ही 1-1 चमचा घ्यायचं, आणि रोज न चुकता झोपताना किंवा उठल्यानंतर जर खाल्लं तर एकदम बेस्ट आहे. दुधात घेऊ शकता, तसं खाऊ शकता, किंवा पाण्यातही घेऊ शकता. हे बनवता येत नसेल, काही हेल्प हवी असेल तर मला संपर्क करू शकता, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन.